नमस्कार. आज आपण बघत आहोत की लातूरमधील पितृतुल्य व्यक्तिमत्व, कुलगुरू, माजी कुलगुरू आणि मराठवाडा मुक्ती लढा याच्यावर नेहमीच त्यांचे कार्य आणि त्याबद्दलची असणारी लोकांपर्यंत जाण्याची तळमळ, म्हणजे खरं तर त्यांचे शब्द हे संस्कार आणि प्रखर ज्ञान याचंच मूर्तिमंत सगळं उदाहरण असायचे. आणि सर्व लातूर यांच्याकडे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि नेहमीच सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी, सकारात्मक गोष्टींसाठी लातूरकरांना नाहीच ना, फक्त अधिकाऱ्यांना सुद्धा तेवढंच सकारात्मक म्हणजे त्या ठिकाणी पाठिंबा देणारं असं हे व्यक्तिमत्व आज यांचं या ठिकाणी म्हणजे अनंतात विलीन झाले आहे. त्यांच्या ईश्वर त्यांच्या आत्म्याला या ठिकाणी शांती मिळो. आणि खरंच पूर्ण प्रशासनामार्फत आम्हाला सुद्धा या दुःखामध्ये आम्ही सहभागी होत आहोत. आत्ताच मला कळलं की जवळपास 90 पुस्तकांचं लिखाण आणि एक आता येणार आहे, तर एवढं लिखाण त्यांच्या हातून या ठिकाणी झालेलं आहे. तर आज सगळा शोकाकुल परिवार या ठिकाणी मी भेट दिली आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.